हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईडबुकवर तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जे काल महाराष्ट्रामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड फर्स्ट MBBS BDS हा जो राऊंड लागलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेजला कॅटेगरी वाईज किती मार्कावर लागलेला आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपण वन बाय वन सगळी कॅटेगरी बघणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत जरूर पहा. तर सगळ्यात पहिले आपण पाहायचं आहे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीमध्ये जी ऑल इंडिया रँक आलेला आहे त्या कॅन्डिडेटचं 42,429 आणि त्याला नीटमध्ये मार्क्स आहे 509 आणि त्याचा SML आहे 3,404. हे आहे जनरल. त्यामध्ये बघणार आहोत वुमन. ओपनमध्ये वुमन, तर त्या कॅन्डिडेटचा ऑल इंडिया रँक आहे 42,112 आणि नीटमध्ये मार्क आहे गाईज 509 आणि SML आहे तिचं 3,383. हे आहे कट ऑफ ओपन. आता यानंतर बघणार आहोत आपण AC कॅटेगरी. तर AC कॅटेगरीमध्ये जो कॅन्डिडेट लागलेला आहे जनरलमध्ये, तर त्याचा ऑल इंडिया रँक आहे 1,52,122 1,52,122 आणि नीटमध्ये त्याला मार्क्स आहे 432 आणि त्याचा SML आहे 12,555 आणि त्याची कॅटेगरी रँक आहे 684. हे जनरलचं आहे AC कॅटेगरीमध्ये. आणि यामध्ये बघायचं आपल्याला वुमनचा आहे ऑल इंडिया रँक AC कॅटेगरीमध्ये 1,49,618 आहे. तर त्याला नीटमध्ये मार्क्स आहे 434 आणि तिचा SML आहे 12,367 आणि तिची कॅटेगरी रँक आहे 656. हे आहे AC कॅटेगरीचा केस. आता यानंतर बघणार आहोत आपण ST कॅटेगरीचा. तर ST कॅटेगरीचा जे जनरलमध्ये ऑल इंडिया रँक आलेला आहे त्या कॅन्डिडेटचा 3,33,988 आणि त्याला नीटमध्ये मार्क आहे 343 आणि त्याचा SML आहे 14,313 आणि त्या कॅन्डिडेटचं ST कॅटेगरीमध्ये नाही का रँक आलेला आहे 342. हे आहे ST कॅटेगरीचा जनरलचा. आणि यामध्ये वुमनचा बघणार आहोत आपण. तर त्या कॅन्डिडेट जी कॅन्डिडेट लागलेली आहे तिचा ऑल इंडिया रँक आहे 3,32,861. तिला नीटमध्ये मार्क्स आहे 343 आणि तिचं SML जो आलेला आहे 24,247 आणि तिची कॅटेगरी रँक आहे 339. तर यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट कॅटेगरी VJ कॅटेगरी. तर VJ कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँकवर लागलेला कॅन्डिडेट आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे 77,420 आणि त्याला नीटमध्ये मार्क्स आहे 480 आणि त्याचा SML जो आलेला आहे 6,503 आणि VJ कॅटेगरीमध्ये त्याची रँक आलेला आहे 132. हा जनरलचा आहे VJ कॅटेगरीमध्ये. तर यामध्ये आपण वुमन बघणार आहोत. तर वुमन जी कॅन्डिडेट लागलेली आहे तिचं ऑल इंडिया रँक आहे 78,741 आणि तिला नीटमध्ये मार्क्स आहे 479 आणि तिचं SML जो आलेला आहे 6,611 आणि तिची कॅटेगरी रँक आहे 136. हे जो पण कट ऑफ सांगत आहे हे सगळं गव्हर्नमेंट कॉलेजचं आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत NT1 म्हणजे NTBचं कॅटेगरी रँक आहे NTB. तर यामध्ये जो ऑल इंडिया रँक आलेला कॅन्डिडेट आहे लागलेला कॅन्डिडेट त्याचा ऑल इंडिया रँक आहे 1,22,157 1,22,157 आणि नीटमध्ये त्याला मार्क आहे 450. बघा गाईज, याचा कट ऑफ खूप कमी आलेला आहे 1,22,157 आणि नीटमध्ये मार्क आहे 450 आणि त्याचा SML जो आलेला आहे स्टेट मेरिट लिस्ट तो आलेला आहे 10,277 आणि या कॅन्डिडेटचं जे NTBमध्ये जे रँक आलेले आहे कॅटेगरीनुसार तर ते आलेलं आहे 122 आलेलं आहे. आता आपण बघणार आहोत यामध्ये NTBमध्ये वुमनचा किती आलेला आहे. तर वुमनमध्ये आपण पाहणार आहोत 1,24,607 आणि नीटमध्ये या कॅन्डिडेटला मार्क्स आहे 449 आणि या कॅन्डिडेटचा SML जो आलेला आहे 10,458 आहे 10,458 आलेला आहे आणि हिचं जो कॅटेगरी रँक आलेला आहे हे 127 आलेला आहे. तर आपण यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत ते आहे NT2 म्हणजे NTC. तर NTCमध्ये जो कॅन्डिडेट लागलेला आहे ऑल इंडिया रँक त्याचा आहे 50,264 आणि नीटमध्ये त्याला मार्क्स आहे 502 आणि त्याचा SML आलेला आहे 4,079 आणि या कॅन्डिडेटचा जो कॅटेगरी रँक आलेला आहे तो 171 आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत वुमनचा बघणार आहोत. तर वुमनचा जी कॅन्डिडेट लागलेला आहे तिचा ऑल इंडिया रँक 53,181 आहे आणि तिला नीटमध्ये मार्क आहे 499
आणि तिचा SML जो आलेला आहे तो आलेला आहे 4327 आणि कॅटेगरी रँक आहे 186. ही आहे कट ऑफ NTC म्हणजे NT2. आता आपण यानंतर बघणार आहोत NT3 म्हणजे NTDचा. तर NTDमध्ये जो कॅन्डिडेट लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे 43,876 आणि त्याला नीटमध्ये मार्क्स आहे 508 आणि त्याचा जो SML आलेला आहे तो आहे 3,518 आणि त्याची जो कॅटेगरी रँक आलेली आहे ती आहे 136. आता आपण बघणार आहोत NTDमध्ये वुमन. तर जी कॅन्डिडेट लागलेली आहे तिचा ऑल इंडिया रँक 43,657 आलेला आहे आणि तिला नीटमध्ये मार्क्स आहे 508 आणि SML आहे 3,500 आणि कॅटेगरी रँक आहे 134. ही झालेलं आहे NTD कॅटेगरी. आता नेक्स्ट कॅटेगरी घेणार आहोत आपण OBC. तर OBCमध्ये जो कॅन्डिडेट लागलेला आहे जनरलमध्ये त्याचा ऑल इंडिया रँक आहे 46,469 आणि नीटमध्ये त्याला मार्क आहे 505 आणि त्याचा जो SML आलेला आहे तो आलेला आहे 3,758 आणि कॅटेगरी रँक आहे 1,046. हा जनरल OBCमध्ये. आणि आता वुमनमध्ये बघणार आहोत. तर वुमनमध्ये जी कॅन्डिडेट लागलेली आहे तिचं ऑल इंडिया रँक आहे 46,098 आणि नीटमध्ये मार्क आहे 506 आणि SML जो आलेला आहे तिचं 3,722 आणि कॅटेगरी रँक आहे 1,038. तर तुम्ही यामध्ये बघू शकता OBCमध्ये जनरलपेक्षा वुमनचा जास्त लागलेला आहे. इथे लागलेला आहे 505 आणि इथे लागलेला आहे 506 तर तुम्ही हा डिफरन्स बघू शकता. तर यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी घेणार आहोत ECBC. तर ECBCमध्ये जनरलमध्ये जो कॅन्डिडेट लागलेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक आहे 47,483 आणि त्याला नीटमध्ये मार्क आहे 504 आणि SML आहे त्याचा 3,839 आणि त्याला त्याची कॅटेगरी रँक आहे ECBCमध्ये 492. तर त्यामध्येच आपण वुमनचा बघणार आहोत. ECBC वुमन. तर जी कॅन्डिडेट लागलेला आहे तिचा जो ऑल इंडिया रँक आहे ते आलेला आहे 46,609 आणि नीटमध्ये मार्क आहे 505 आणि जे SML आलेलं आहे ते आलेलं आहे 3,769 आणि तिची जी कॅटेगरी रँक आहे 484. ही जी कॅटेगरी झालेली आहे ECBC. आता नेक्स्ट कॅटेगरी घेणार आहोत आपण EWS. तर EWSमध्ये जो कॅन्डिडेट लागलेला आहे जनरलमधून तर त्याचा ऑल इंडिया रँक आहे 66,192 आणि नीटमध्ये मार्क आहे त्याला 488 आणि SML आहे त्याचा 5,485 आणि तिचं जे कॅटेगरी रँक आलेलं आहे EWSमध्ये ते आलेलं आहे 504. आता यामध्ये EWSमध्ये आपण वुमन बघणार आहोत. तर त्याचं पाहायच्या आधी आपण ऑल इंडिया बघायचं त्याचं की त्याचा ऑल इंडिया जो आलेला आहे तो आलेला आहे 67,170 आणि नीटमध्ये मार्क आहे 488 आणि SML जो आलेला आहे जो SML आला आहे तो 5,578 आहे आणि कॅटेगरी रँक आहे 517. तर गाईज तुम्ही पाहू शकता हा जो कट ऑफ आलेला आहे हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कॅपराउंड फर्स्टचा आहे. यामध्ये ना थोडं चेंज असू शकते 1-2 मार्काचा, खूप जास्त अंतर राहणार नाही. आणि ही जी लिस्ट आलेली आहे ही प्रोव्हिजनल आहे. जर CET सेलला जर वाटले की या लिस्टमध्ये थोडं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर ते चेंज पण करू शकतात. आणि आमची जी टीमने ॲनालिसिस केलेलं आहे तर ही जी लिस्ट आलेली आहे त्यामध्ये थोडंसं चेंज आम्हाला पण दिसलेलं आहे. एक डिफेन्सची मुलगी आहे म्हणजे तिचं ऑल इंडिया रँक आय थिंक 97,000 आहे आणि ती डिफेन्समध्ये आहे. OBC फिमेल आहे आणि डिफेन्समध्ये आहे आणि तिला कॉलेज अलॉटेड नाही झालेलं आहे आणि तिच्या खालीच 98, 99वर किंवा 1 लाखवर असे जे कॅन्डिडेट आहेत ती पण फिमेल आहे, OBC आहे, डिफेन्स आहे. तर दोघांची सेम कॅटेगरी असून सगळं काही सेम असून त्यांना GMC गडचिरोली भंडारा अलॉटेड झालेला आहे. पण जे ही कॅन्डिडेटचं मी जे सांगितलेलं आहे ऑल इंडिया रँक 97,000वर तिला कोणतंच कॉलेज अलॉटेड झालेलं नाही. तर हे CET सेलकडून थोडंसं काही बग असू शकते वेबसाईटमध्ये किंवा काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, तर ते चेंज पण करू शकते. तर गाईडबुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार प्रायव्हेट कॉलेजचा. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.